कालसारखं सिच्युएशन मला कधीच फेस नाही करावा देव करे आणि कोणाच्या लाईफमध्ये नाही यावं असं वाटतं. कारण की माझ्या हजबंडला ना काल एवढं टेन्शन आलेलं आहे गाईस की काल आहे ना खूप मोठा अनर्थ होता राहिलं. हे माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. वेलकम टू माय ब्लॉग. जय शिवराय, जय महाराष्ट्र. गाईज आज खूप दिवसानंतर मी ब्लॉग बनवत आहे कारण की प्रॉब्लेम्स आणि टेन्शन्स पण आहेत आम्हाला खूप सारे. पण एनिवेज प्रॉब्लेम्स काय सॉल्व होतातच गाईज. टेन्शन आणि प्रॉब्लेम्स प्रत्येक घरामध्ये असतात. मी कोणाला शेअर पण नाही करू शकत आणि त्यामुळे माझे ब्लॉग पण आता बनवायला माझा मूडच नसतो कारण की मी खूप टेन्शनमध्ये असते. आणि तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगेल की ही लाईफमध्ये किती पण प्रॉब्लेम असले किंवा किती टेन्शन असले तरी आपल्या माणसांकडे म्हणून ज्यांना आपण आपलं समजतो ना मुळात ते आपले नसतातच. कारण हेल्प मागितली तर तुम्हाला हेल्प नाही, तुम्हाला रिलेटिव्समध्ये कधीहीच हेल्प मागू नका. कोणी हेल्प करणारच नाही. उलट तुम्हाला कारणे देतील. आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ना ते आपल्याला सॉल्व करायचे असतात. सो आपलं टेन्शन घेण्याने किंवा सॅड राहण्याने किंवा लोड घेण्याने ना आपलंच नुकसान होत असतं. आपल्याला हेल्थ इश्यू वाढत जातात. त्यामुळे ना टेन्शन घेऊ नका कारण की प्रॉब्लेम्स हे टेन्शन घेण्याने वगैरे सॉल्व होणारच नाही. चांगले दिवस जसे राहत नाही तसे वाईट दिवसही राहणार नाही. सो त्यामुळे ना मी प्रत्येकाला हेच सांगेल की वाईट काळामध्ये कधी खचून जाऊ नका आणि आपल्या माणसांकडे कधीही कुठलीही हेल्प मागू नका. कोणी हेल्प करणारच नाही एवढी गॅरंटी आहे. आणि आपण प्रत्येकासाठी अवेलेबल असतो ना, तर आता मीही शिकले की प्रत्येकासाठी अवेलेबल कधी राहावं नाही. वाईट काळ ह्यासाठी दाखवतो देव की तू प्रत्येकासाठी जातो पण तुझ्यासाठी कोण आहे ते बघ. एवढी वाईट सिच्युएशन कधीच कोणाच्या लाईफमध्ये नको यायला. तुम्ही माझी फॅमिली आहेत तर तुमच्याशी शेअर करणं तर खूप महत्त्वाचं आहे म्हणून मी तुमच्याशी शेअर करत आहे. आमच्या घरामध्ये जॉब करणारे फक्त माझे हजबंड आहेत आणि ते आमचं पण घर बघतात, माझ्या सासूचं पण बघतात. सो सगळं त्यांच्यावरती लोड असतो आणि मला जॉब करायची परमिशन नाही आहे. माझ्या मिस्टरांना जॉब करणं बिलकुल आवडत नाही. सो त्यामुळे मी जॉब नाही करू शकत. मेकअपचे ऑर्डर वगैरे मी घेते पण आता मी ते पण नाही घेऊ शकत कारण की प्रेग्नन्सीनंतर मला स्ट्रिक्टली बेड रेस्ट सांगितलेला होता आणि त्यामुळे मी उठू शकतही नव्हती आणि माझी स्थिती पण तशी नव्हती. त्यानंतर पण डिलेवरी वगैरे झाली. आता बाबू लहान असल्यामुळे मी ऑर्डर पण नाही घेऊ शकत. सो मला आता पुढच्या वर्षीच बघायला लागेल. पण आता सगळं लोड माझ्या हजबंडवरती आहे आणि सगळं लोड त्यांच्यावरती असल्यामुळे त्यांना एवढं टेन्शन आलेलं आहे गाईस की काल आहे ना खूप मोठा अनर्थ होता राहिलं. कालसारखं सिच्युएशन मला कधीच फेस नाही करावा देव करे आणि कोणाच्या लाईफमध्ये नाही यावं असं वाटतं. फर्स्ट टाईम त्यांच्याबरोबर असं झालेलं आहे. त्यांनी एवढा लोड घेतला आहे ना की प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही टेन्शन असतं. मी हजबंडला माझ्या खूप समजवते पण ते ना ऐकतच नाही. त्यांनी एवढं लोड घेतलं की त्यांच्या पूर्ण नसांवरती दाब बसल्यामुळे ना त्यांना पॅरालिसिसचा झटका येता राहिला आहे आणि गणपती बाबाच्या कृपेने त्यांना काय झालं नाही. पण मला एवढी भीती वाटते ना गाईज कारण की गाईज ना त्यांना काय झालं ना तर आमचं काय होईल हा विचार करूनच मला भीती वाटते. खूप खूप जास्त भीती वाटते कारण की तेच आहेत, त्यांच्यामुळेच आम्ही आहे आणि कोणी हेल्प करणारं नसतो. मी खूप सेन्सिटिव्ह आहे गाईज. मला ना काही गोष्टी म्हणजे मी ना कधी कोणाशी काहीच शेअर करत नाही. मी गाईज माझ्या मनामध्ये ठेवून देते आणि जेव्हा मी शेअर करते मी माझ्या फक्त 2 जणी आहेत मी त्यांच्याकडे शेअर करते आणि त्यांच्याकडे शेअर करताना माझ्या डोळ्यातून आपोआप अश्रू येतात कारण की मला ते पूर्ण मी भरलेली असते गाईज. त्यांच्यासमोरच मी माझं मन खाली करते. तर त्यांना पण मी बोललेली नाही ही गोष्ट. मी सगळ्यात आधी तुम्हाला बोलले कारण की तुम्ही पण माझी एक फॅमिलीच आहात गाईज. काल त्यांना दवाखान्यात नेलं, त्यांना इंजेक्शन वगैरे दिले. डॉक्टर बोलले टेन्शन वगैरे घेऊ नको, झोप वगैरे घे. त्यांचा अर्ध चेहरा, हात आणि पाय पूर्ण सून झालेला. मी तेवढी घाबरलेली ना. आताही मला रडायला येतं गाईज पण मी रडणार नाही. मला नाही रडायचं कोणाच्या समोर कारण की रडण्याने कुठलेच प्रॉब्लेम सॉल्व नाही होत. मला फक्त एकच टेन्शन आहे माझ्या 2 पोरांचं आणि माझं काय होईल जर माझ्या हजबंडला काय झालं तर. आणि सगळीकडून टेन्शन देणारे भरपूर जण आहेत. सो गाईज माझ्या मिस्टरांसाठी प्रे करा की त्यांना परत कधी काय होऊ नये. आताही ते डॉक्टरकडे गेलेले आहेत. काल आमच्या बाबूला पण दवाखान्यात नेलेला कारण की त्यालाही बरं नव्हतं. त्याला युरिनमध्ये ब्लड आलं थोडंसं. त्याचं वेट पण खूप कमी झालेलं आहे आणि तो फीड वगैरे व्यवस्थित करत नाही. त्या लगेच रात्री असं झालं 8 वाजता त्यांना कसं तरी व्हायला लागलं. आम्ही एवढी घाबरली ना. मला बाबूला पण बघायचं होतं आणि प्लस त्यांना पण बघायचं होतं आणि त्यांच्याबरोबर जाता येत नव्हतं कारण की आमच्याकडचा रस्ता पण खराब आहे. यांनी मामाला बोलवलं यांच्या आणि त्यांच्याबरोबर दवाखान्यात गेले आणि मग डॉक्टरांनी लगेच पटापट इंजेक्शन वगैरे दिले त्यांना आणि औषधं दिले
आणि त्यांना सांगितलं प्लीज टेन्शन घेऊ नका कुठल्याही गोष्टीचा आणि आराम करा. मी अशी नॉर्मल डेजमध्ये त्यांना मी बिंदाच घेते व्हिडिओमध्ये, त्यांना आवडत नाही तरीसुद्धा घेते मी. मला बोलतात तू तुझं कर पण मला नको घेऊस असे बोलतात, त्यांना बिलकुल आवडत नाही. जेवढे पण सबस्क्रायबर आहेत ना माझे, ती माझी यूट्यूब फॅमिली आहेत आणि मी तुमच्याशी शेअर नाही करणार हे चुकीचं आहे ना गाईज. फॅमिलीसोबत तर शेअर करावंच लागतं आणि माझे हजबंड बोलले की नको टाकू, तरीसुद्धा मी टाकणार आहे, कारण की मी काय याच्यामध्ये चुकीचं किंवा खोटं बोलत नाही, जे आहे तेच बोलते आहे. आमच्या बाबूला हीट जास्त म्हणजे हीट सहन नाही होते, त्यामुळे त्याला असं ब्लड युरिनच्या नंतर ब्लड येतो आहे, 2-3 थेंबच येतात, पण तरी पण भीती वाटते ना, म्हणून मी काल लगेच पिडियाट्रिशियनकडे नेऊन आणलं त्याला. सो डॉक्टर बोललेत की त्याला गार म्हणजे जेवढं थंड ठेवता येईल तेवढं थंड ठेवा आणि डायपर यूज करायला मनाई केलं. सो तसं पण मी डायपर यूज नव्हती करत, रात्रीचीच करायची. 2 तारखेला परत बोलवलेलं आहे, आता 2 तारखेला परत जाईल ना तेव्हा मी बघेल, मिनी ब्लॉग तरी बनवून टाकेल. माझ्या हजबंडला टॅबलेट वगैरे दिलेत ना ते मी तुम्हाला दाखवते आणि मोस्ट ऑफ त्यांना इंजेक्शन दिले आहेत आणि आज पण त्यांना इंजेक्शन घेण्यासाठी बोलवलं आहे आणि त्यांनी डॉक्टरनी खास सांगितलं आज जर इंजेक्शन म्हणजे आजचं इंजेक्शन घेणं म्हणजे खूप महत्त्वाचं आहे, त्यासाठी ते आत्ताच मगाशी गेलेले आहेत. आता ते आले ना का मी त्यांचं शूट करायचा प्रयत्न करेल. मी तुमच्याशी शेअर करताना 2-3 वेळा आजचा पॉईंट आला की मला ना एकदम भरून आलेला आणि मला कंट्रोल होत नव्हतं, पण मी कंट्रोल केलं, कारण यूट्यूबवरती काय लोक असे आहेत ना की असे जर कोण इमोशनल होऊन रडत असेल ना तर त्याला ना सिम्पथी कार्ड खेळते असं बोलतात. म्हणून त्यासाठी मी बिलकुल रडणार नाही हा विचारच करून मी हा व्हिडिओ बनवला, पण मला कंट्रोल नव्हतं तरीसुद्धा मी सतत कंट्रोल केलं. तेवढे दिवस मी ब्लॉग नाही टाकले ना, पण त्याच्यामध्ये पण कधी ब्लॉग घेतलेले आहेत, ते एडिट केलेले आहेत, पण ते त्याच्यानंतर मी अपलोड करून टाकेन, ते पण बघून घ्या तुम्ही. प्रयत्न करेन आता अपलोड करायचा, कारण की आता मला समजलं आहे की कोणी कोणाचा नसतो आणि हातावर हात ठेवून काहीच होणार नसतो, त्यासाठी काही ना काही करावंच लागतं आणि माझं जे स्वप्न आहे ना तो मला पूर्ण करायचं आहे. सो मी आता माझे स्वप्न पूर्ण करायच्याच मागे लागणार आहे. माझे हजबंड आले ना तर मी परत ब्लॉग बनवायचा प्रयत्न करेन, नाही जमलं तर हाच ब्लॉग तुम्हाला अपलोड करून टाकेल, एवढं तरी अपलोड करून टाकेल. त्यानंतर उद्यापासून मी परत ब्लॉग बनवायचं स्टार्ट करेल. सो जेवढं जमेल तेवढं तरी तुम्हाला अपडेट देत राहील. सो गाईज बघू शकता तुम्ही, आम्ही काल गेलेलो, ही कालची डेट आहे आणि आज आहे 27 आणि आमचा बाबा 6 महिन्याचा आहे आणि त्याचं वजन बघा किती कमी झालेलं आहे आणि हे औषधं दिलेले आहेत आणि 2 तारखेला चेकअपला बोलवलेलं आहे. सो बघू आता 2 तारखेला काय बोलतात डॉक्टर.